असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आता त्या ठिकाणी सांगितलं की या निवडणुकीमध्ये सोफियाताईने तुम्ही चांगलं मतदान केलं आणि देशातल्या लोकसभेमध्ये चौथ्याच लोकांना जरूर तालुक्यानं या सर्व निवडणुकीमध्ये जवळपास 27-28,000पेक्षा सुद्धा अधिक लीड हा या तालुक्याने आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना लक्षाची इच्छा होती खरं म्हणजे अजिंक्य सगळं सांगितलं त्यांची सुद्धा याची इच्छा होती पण त्यांचा मुलगा इंग्लंडला शिकतो तो फजिलन झाला आणि आज त्याचा फजिलन सवारणं इंग्लंडला आणि त्या वस्तू मुलाच्या फजिलन समारंभाला हजर राहण्याची तो प्रकार आहे आणि म्हणून तिकडे गेले म्हणून येता आलं नाही. निवडणूक ही तशी अनेक निवडणुका घडल्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 14 निवडणुकीला होत आहे. ते 14 मध्ये एक रुपये सगळे या स्पर्धेत राहतात. तुम्ही असे चमत्कारी पद्धतीने लोक आहात की 14ला होऊन एकदाही घरी पाठवले तुम्ही नेहमीच मला कामात जाता तर त्याकडे श्रेष्ठचा वाद होता. या सगळ्या निवडणुकीमध्ये यावेळी स्थिती वेगळी. यावेळेला बाजारपेठेची निवडणूक याच्याकडे देशाचा देतो एका ठिकाणी सांगितलं अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क नावाचं शहर आहे त्या न्यूयॉर्कमध्ये सुद्धा बाजारपेठेच्या निवडणुकीची जाहिरात आणि सगळ्या देशाचं देतो देशाचे प्रधानमंत्री त्याचं खास प्रेम होतं माझ्यावर आणि त्या प्रेमासाठी जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केले आणि ठरवलं होतं की या निवडणुकीमध्ये 5 जागा लढवण्याचा हक्क करायचा नाही आणि एका विषयाचे लोक एकत्र करायचे. त्याच्यामध्ये पुढाकार मी स्वतः घेतला आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना असो किंवा काँग्रेस पक्ष असो किंवा राष्ट्रवादी असो या सगळ्यांची केली 48 जागा महाराष्ट्रात आहेत. त्या 48 मध्ये 30 जागा आम्ही जिंकल्या आणि या 30 जिंकत असताना राष्ट्रवादीने 10 जागा मिळवल्या त्याच्या 8 जागा जिंकल्या. एक प्रकारचा चांगला विक्रम या मतदारसंघात झाला. याचं 100% श्रेय तुम्हाला लोकांना तुम्ही सांगितलं मराठी सुद्धा या देशाची लोकशाही टिकली ती आम्हाला लोकांच्या मिळून नाही ती या देशातल्या सामान्य लोकांच्या मिळून लोक 4 प्रकार निकाल एक उदाहरण तुम्हाला सांगतो. त्याच्या जुन्या लोकांना असंच असेल 1975-76ला इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी केली आणि 77ला निवडणूक झाली. या देशातल्या लोकांनी त्यांच्या अधिकारावर श्रद्धा आणि हिशेब म्हणून इंदिरा गांधींचा पराभव केला. त्यांच्या चिरंजीवांचा पराभव केला. तर लोकशाहीच्या बाजूला न जाता तुम्ही दुसऱ्या रस्त्याला जाताय ही गोष्ट लोकांना फसली नाही आणि ती सुद्धा होता कामा नये म्हणून लोकांनी इंदिरा गांधींचा सुद्धा पराभव केला आणि मोरारजी देसाई म्हणून प्रधानमंत्री देशाचं झाले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये मोरारजींच्या काळात 19 महिने त्यांचं राज्य झालं पण राज्य करता मिळालं. लोकांनी काय केलं
पुन्हा निवडणुका आल्या, एक या इंदिरा गांधींच्या सवलतीचा निर्णय घेतला, त्यांना घरी बसवलं, पण ज्यांना संधी दिली ते देश चालू शकत नाही हे कळल्यावर 19 महिन्यांनी इंदिरा गांधीला पुन्हा सत्तेवर बसवलं आणि देशाचा कारभार चालवायची संधी दिली. याचा अर्थ आहे की आम्ही काही निकाल घेतले तर लोक मान्य करत नाही. योग्य असं त्याला आशीर्वाद देतो. आमच्याकडून काही चुका झाल्या तर आम्हाला शिकवायची ती आपण शिकवतो. आणि हे या देशाच्या दृष्टीने भाग्य आहे, लोकशाहीच्या दृष्टीने सुद्धा भाग्य आहे. आणि या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांनी अशी भूमिका घेतली, व्यक्तिगत कायदे करायचे. माझ्या बाबतीत तरी असं सांगितलं एका ठिकाणी आणि त्यांना सुद्धा नंतर सांगितलं, आता हा आत्मा भटक होतोय तर तुम्हाला सोडणार नाही. निवडणुकीमध्ये जो काही व्हायचं ते झालं ते लोकांनी केलं. आज आपल्यावर कॅन्सर नाही अडचणी मी इथे यायचं ठरवलं. त्याच्या आधी मला चिंता होती पाण्याची. मी माहिती म्हणून इथे किती टँकर चालले, किती ठिकाणी कामं चालले, रोजगार घालण्याची कामं चालले. आणि ठरवलं की आपण जाऊन एक टँकर टाकूया. माझे आंदोलन सर्व काही अनुभवलं की मी अशा वेळेला बाहेर पडलं की फॉर्म होतो आणि अनेक हे घेतले. आणि नंतर या 2-3 दिवसात थोडंसं वातावरण बदललं. असं चर्चा करूया की सर्वच राज्याला जे काही पाण्याची पंपाची गरज आहे तशी स्थिती झाली तर माझे सुखसने आपल्या सगळ्यांचे करू. तर त्याच्यावर तुमची निवेदन बघितल्यानंतर काही कामं अर्धवट तिथे झालेली ती सुरू करण्याची गरज आहे. जंगल सिंचनाचे पुनर्व्यवस्थाचे या भागामध्ये त्याचा कसा लाभ देता येईल याची काळजी घ्यावी लागेल. आणि म्हणून आता मुंबईला गेल्याच्या नंतर राज्य सरकारचे बालबंधारे खात्याचे अधिकारी मुख्यमंत्री या सगळ्यांची वेळ घेऊन त्यांच्याशी या कामाच्या उद्योगी चर्चा ही करून त्याचा काही मार्ग निघतोय का हा प्रयत्न करणार आहे. समजा त्यांनी आता नाही केलेली घेतला ते 4 महिन्यांनी महाराष्ट्राची येत होतं आणि आम्ही ठरवले की या वेळेला राज्य हातात घेऊ. राज्य हातात घ्यायचं ठरवलं आणि तुम्ही लोकांनी साथ दिली तर राज्य आल्यावर ती कामं कशी हातात घेतली होती. गावाला आपण राज्य काढून प्रश्न सुरू आपण एकत्र राहू आणि इथून पुढच्या काळामध्ये या सगळ्या दुष्काळी भागातल्या लोकांचं दुःख हे कमी करण्याच्यासाठी जे जे काही करता येईल ते आपण सगळेजण मिळून करू. एवढंच या ठिकाणी सांगतो. मी आज या ठिकाणी आलो मला आनंद आहे. माझ्या वर्गाचे कोण जातात त्याचे जावं मानसिक वागणूक शिकवली त्यामुळे मला साधारणतः ऐकायला मिळायचं. आज तुम्हाला सगळ्यांना भेटायला मिळालं त्याचा आनंद व्यक्त करतो. पुढच्या कामाला जायला करू. Associate sponsor Ultratech Cement. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.